99.99% जीवाणू को मारे अशा एका लिक्विडची जाहिरात तुम्ही ऑनलाईन पाहिली असेल. ते लिक्विडचं पोछाच्या पाण्यामध्ये घातलं की त्यानंतर तुमची मुलं आजारी पडत नाही आणि नंतर तुमच्या मुलांना कप मिळतो 100% अटेंडन्ससाठी. हा विचार मनात येतो की हे सगळं का लागायला लागलंय किंवा हा सगळा विचार कुठून निर्माण झालाय. बघा, शेणाने सारवलेल्या जमिनीवर एखादा अन्नपदार्थ पडला तर तो उचलून खाणारी आपली पिढी होती. आजही शेताकडे गेलात, गावाकडे गेलात तर तुम्हाला मुलं दिसतील जे असं करतात आणि त्यातली कोणी आजारी पडत नाहीत. पण 99.99% जीवाणू मारलेल्या जमिनीवरून अन्न उचलून खाल्लं की तुमची मुलं आजारी पडत आहेत. तुम्ही तुमच्या मुलांना फारच प्रोटेक्टेड कल्टिवेशन देताय का? म्हणजे जे शेतीमध्ये सुद्धा आहे आणि मुलांमध्ये सुद्धा आहे. तर आज आपण असा विचार करूया की आपण नक्की काय करतोय, कशा प्रकारचे मुलं आणि कशा प्रकारची शेती निर्माण करतोय. म्हणजे बघा, लहान बाळ जेव्हा चालायला शिकतं आणि चालता चालता पडतं तेव्हा पडल्यावर ते इकडे तिकडे बघतं की कोणी आपल्याला बघतंय का, आपला अपमान झालाय का. म्हणजे ऍक्च्युली हा अपमानाची भावना अगदी लहानपणापासूनच असते. जर त्याला कोणीच बघितलं नाही तर ते उठतं आणि चालायला लागतं. 4-5 वेळा पडल्यावर ते रडणंही बंद करतं. पण जर पडल्या पळत जाऊन अरे 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 माझ्या बाळाला काय झालं, हात रे असं म्हणून जमिनीला मारलं, त्याला उचललं आणि चॉकलेट दिलं की पुढच्या वेळेला चॉकलेट मिळेपर्यंत, आई येईपर्यंत, आईने उचलेपर्यंत ते उठायचा प्रयत्न सुद्धा करत नाही. याला म्हणतात प्रोटेक्टेड कल्टिवेशन. हीच गोष्ट आपण शेतीमध्ये सुद्धा करतोय. अति प्रोटेक्ट करून आपण झाडांना त्यांची नैसर्गिक क्षमता विकसित करण्यापासूनच परावृत्त करतोय. माणसांमध्ये तर गेटेड कम्युनिटीज म्हणा किंवा प्रोटेक्टेड प्रायव्हेट स्कूल्स म्हणा, इतरांच्या मध्ये आपलं मूल मिसळू नये, वेगळ्या थरावरील लोकांचा त्यांच्यावर परिणाम होऊ नये म्हणून वेडेवाकडे चढाओढ चाललेली आहे आणि या सगळ्यामध्ये आपण घात करतोय. शेतीमध्ये उदाहरण देऊ म्हणजे बघा, 2x2x2 चा किंवा 3x3x3 चा खड्डा करून आजकाल झाडं लावली जातात. त्याच्यामध्ये भरपूर खत बीज सगळं टाकलं जातं. झाड जेव्हा लागतं ना तेव्हा पहिले 1-2 वर्ष त्याला मस्त पाय पसरायला जागा असते, भुसभुशीत असलेली जमीन असते, समजतं आणि सगळं खत बीत मिळत राहतं. जेव्हा ते खड्ड्याच्या टोकावर पोचतं ना तेव्हा त्याला लक्षात येतं की खरं जग काय. तेव्हा ते वाढू शकत नाही कारण त्याला सवय लागली असते चैनीची, फुकटच्या खतांची आणि आरामात मोकळ्या झालेल्या जमिनीची. मी झाड कसं लावतो माहितीये, जेवढं छोटीशी पिशवी असते ना आपल्या झाडाची तेवढ्याच पिशवीभर खड्डा करायचा, लावायचं. म्हणजे सुरुवातीपासूनच त्या झाडाला लढा देण्याची, झटण्याची सवय लागली पाहिजे. म्हणजे ते मुळं इतकं खोलवर पसरवतं स्वतःच्या बळावर की त्याला कोणी हलवू शकत नाही. मग पाणी देऊ की नका देऊ, खत देऊ की नका देऊ, ते त्याचं शोधतं, त्याच्या पायावर उभं असतं. तर मुलांना तुम्हाला असं वाढवायचंय, कसं वाढवायचंय. माझ्या मुलांनी मला काही नवीन मागितलं, म्हणजे सायकल मागितली, काही मागितलं की म्हणतो तू मला काय देणार आहेस. आता तुम्हाला वाटेल की अरे स्वतःच्या मुलाकडून ही अशी अपेक्षा. तर हे बघा, ज्या जगामध्ये ते राहायला जाणार आहेत त्यांच्याकडून त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी रिटर्न मध्ये मागण्यात येणार आहे. त्यामुळे मुलाला म्हणतो मी तुला सायकल का देऊ, तू मला काय देतोयस. तेव्हा तो मला, आता त्याला सवय झाली, तो म्हणतो बाबा मी 30 पर्यंत पाढेपाठ करतो, म्हणजे जे मी पूर्वी म्हणायचो की बाबा मी हे करतो. मला आवडेल अशी एखादी गोष्ट जी त्याच्याच भवितव्यासाठी महत्वाची आहे, माझ्या नाही, ती तो मला करून देतो आणि मी एक्सचेंज मध्ये त्याला काहीतरी देतो. आता रिसेंट मी त्याला अशी शर्यत लावली आहे की तुला मोबाईलवर एक्स्ट्रा तास हवेत का, तर मग त्या एक्स्ट्रा तासामध्ये मला रोज एक मोबाईलवर व्हिडिओ बनवून द्यायचा, स्वतःचा युट्यूब चॅनल उघडायचा आणि मोठं व्हायचं. अशा प्रकारची शिकवण तुम्ही तुमच्या मुलांना देताय का. अजून एक गोष्ट सांगतो, माझी मुलं KFC मॅकडॉनल्ड कायम करतात. तसंच आम्ही खूप पंचतारांकित हॉटेलांमध्ये पण जेवायला जातो. एका दिवसाचं बिल 10 ते 15 हजार सुद्धा होऊ शकतं. एक दिवस KFC मध्ये जायच्या आधी मी मुलांना म्हटलं की आपण भाजी तोडणार आहे, त्यानंतर आपण KFC जाणार आहे. पूर्ण दिवसभर त्यांच्याकडून काम करून घेतलं. मेथी पालक सगळं जुड्या बांधल्या, उपटून पण त्यांनीच दिल्या, जुड्या पण बांधल्या. घरी आल्यानंतर त्याची विक्री केली आणि नंतर संध्याकाळी आम्ही त्याला KFCत घेऊन गेलो आणि म्हटलं की बघा, तुम्ही दिवसभरात जेवढी भाजी तोडली आणि विकली ना त्याच्यामध्ये फक्त एका माणसाचा स्मयनचा बर्गर येतोय. तर विचार करा तुम्ही काय करताय. आपल्याकडे काम करणारी बरीच माणसं आहेत जी 500 रुपये दिवसाच्या हजेरीवर राहतात, त्यांना 2000 किंवा 15,000 जरा एका रात्रीतलं जेवण परवडेल का. तर ह्या गोष्टी तुमच्या मुलांना तुम्ही जाणीव करून देत नसाल तर तुम्ही काय करताय. तुम्हाला जर प्रोटेक्टेड कल्टिवेशनच करायचं होतं तर मग अशा जगामध्ये मुलांना जन्माला घालून काय उपयोग आहे. तुमच्या मुलांना लढायला शिका, तुमच्या मुलांना लढायला शिकवा, तुमच्या मुलांना प्रत्येक
प्रसंगाला सामोरं जायला शिकवा. त्यांना फुकटच्या चैनीची सवय लावून देऊ नका. त्यांना कसं जगायचं हे शिकवा. हे महत्त्वाचं आहे. धन्यवाद.